गिरनार पर्वत सकाळी ट्रॅक आम्ही बघू शकता, इथून आम्ही स्टार्ट केला होता. तर हा पूर्ण जंगलातून असा रस्ता आहे वळणाचा. तर आतापर्यंत 2000 पायऱ्या चढून झालेल्या आहेत. लादी जी आपण घरामध्ये बसवतो ती डोक्यावर घेऊन खालीपासून 5 ते 10 हजार शिड्या ही लोक एकदम आनंदाने आणि श्रद्धेने घेऊन जातात आणि असे मस्त रोमॅन्टिक गाणे ऐकत आणि त्यात मेहनतीची कामं करत जात असतात. खरंच ह्या लोकांना मानलं पाहिजे. एवढे खालून लांबून येऊन आणि डोक्यावर घेऊन जाणं म्हणजे शक्य नाही. साधे आपली 5 माळ्याची बिल्डिंग चढायची म्हटलं तर आपल्या एक भाजीपाल्याची पिशवी किंवा सामानाची पिशवी चढायला आपण लिफ्टने चढतो. पण हे बघा, ही लोक जी आहेत ही 5 ते 10 हजार पायऱ्या चढून आपल्या डोक्यावर घेऊन जातात. ते एक म्हणावं तर अत्यंत कष्टदायक आणि शिकावं तर मेहनतीची कामं यांच्याकडून. तर आज आम्ही आलो आहेत गिरनार पर्वतावर, जे जुनागडमध्ये आहे. जर शिडीच्या माध्यमातून जर चढायचं म्हटलं तर 10,000 पायऱ्या चढाव्या लागणार. पहिले तर अंबिका मंदिरापर्यंत 5,000 शिड्या आणि तिथून मेन मंदिर जे दत्तात्रयाने तपश्चर्या केली होती तिथपर्यंत 10,000 पायऱ्या होतात. आणि गिरनार पर्वतावर चढायचं म्हणजे एक सामान्य माणसाचं काही काम नाही. गिरनार पर्वतावर जर तुम्हाला चढायचं असेल तर कमसे कम 5 ते 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात. आणि तुम्ही बघू शकता किती उंचावर हा एक आहे. सगळे आहे आंबा मंदिर. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्याच्यामुळे आपण बाहेरूनच बघूया. इकडे आहे गोरक्षनाथ मंदिर. जे समुद्र सपाटीपासून कमसे कम 3666 फूट उंच आहे. तर तुम्ही विचार करू शकता की किती उंचावर असेल. आणि मला तर असं सांगायचं आहे की सगळ्यांना की एकदा तरी गिरनार पर्वताला भेट द्या. खूप सुंदर असं देखावा आहे. हे आहे गोरक्षनाथ मंदिर.
समोर दिसतं ते दत्त मंदिर आहे. त्याच्यावर जायचं म्हटलं 3666 फीट समुद्र सपाटीपासून उंच आहे ते. आणि 9999 पायऱ्या चढल्यानंतर फायनली दत्ताचं मंदिर येतं ते बघू शकता. हे आहे श्री दत्त मंदिर, जिथे श्री गुरु दत्ताने तपश्चर्या केली होती. ते हे ठिकाण श्री गिरनार पर्वत. " 9999 पायऱ्या चढून झालेल्या आहेत. अशा प्रकारे खूप कठीण असा ट्रॅक आणि दर्शन घेणं म्हणजे एक कठीण परीक्षा मानावी लागेल.